नमस्कार, मी आहे श्रेया आणि आपण पाहत आहात मी महाराष्ट्रीयन ऑनलाईन न्यूज चॅनल। आज आपण आलो आहोत दहीसर स्टुडिओला, जे आहे मिस्टर प्रमोद पेंडसे, जे एक आर्किटेक्ट आणि इंटेरियर डिझायनिंग कन्सल्टंट्स आहेत। चला भेटूया त्यांच्याशी। नमस्कार सर। नमस्ते सर, मग हे तुमच्या कंपनी, तुमची जी फर्म आहे पेंडसे अँड असोसिएट्स, ही ह्याची स्थापना कधी झाली? याची स्थापना 1979 या सुमारास झालेली आहे आणि हे आमची मिसेस कुसुम पेंडसे आणि माझा मेहुणा रंजन पाठारे अशा तिघांची पार्टनरशिप अशी फर्म आहे। कुसुम पेंडसे आणि रंजन पाठारे हे प्रभाकर पाठारे, चीफ आर्किटेक्ट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांचे पुत्र आणि कन्या आहेत आणि या प्रभाकर पाठारेंनी आपलं जे विधानसभाचं जे प्रोजेक्ट आहे ते त्यांनी डिझाईन केलेलं आहे। आमच्या कुटुंबाला एक वेगळ्या प्रकारे आर्किटेक्चरल प्रोफेशनल बॅकग्राऊंड आहे आणि म्हणून एक ॲम्बिशन म्हणून आम्ही जेवढा प्रयत्न होईल सचोटीने काम करून या प्रोफेशनमध्ये उभं राहण्याचा पहिल्या दिवसापासून प्रयत्न केला आहे आणि त्या कष्टाचं फळ आम्हाला मिळून आता आम्ही अत्यंत चांगल्या अशा अवस्थेमध्ये कन्सल्टन्सीच्या ह्याच्यात सुखी आहोत आणि कंटेंटेड आहोत। ओके सर, हे आर्किटेक्ट आयकॉन म्हणजे काय याबद्दल सांगता का? आर्किटेक्चर हे फील्ड टोटली क्रिएटिव्ह फील्ड आहे आणि ह्याचा जो आयकॉनिक जो पार्ट आहे तो तुमच्या मनाची निर्मिती आहे। तुम्हाला असं वाटतं की समाजामध्ये सर्वांनी जास्तीत जास्त आपली स्तुती करणं किंवा सर्वांना आपलं काम आवडणं, ह्यातून हे आयकॉन हे मनाच्या निर्मितीतून झालेलं आहे। त्यात तुम्ही प्रत्येक प्रोजेक्ट हे चांगल्या होईल आणि चांगल्या दृष्टीने पूर्ण होईल आणि ते सर्वांच्या आवडीचं होईल ह्याच्याकरता जर काम करत गेलात तर तुम्ही एक प्रकारे ती आयकॉनिक स्टेज गाठत असता। तुम्ही किती स्वतःवर प्रसिद्धी घेता किंवा लोकांचं तुमच्यावर किती ॲप्रिसिएशन मिळतं त्याच्यावर हे आयकॉन ही अनुभवाला येणारी गोष्ट आहे। अच्छा, म्हणजे इट डिपेंड्स ऑन द वे हाऊ वी टेक इट. It depends upon interaction between the user's appreciation and you are offering him the best services. ओके सर, हे इंटिरियर डिझायनर आणि आर्किटेक्ट यामधला फरक काय आहे? आता हा फरक आत्ता आपल्या सोसायटीतल्या एज्युकेशन सिस्टीमने निर्माण केलेला आहे। ज्या काळात आर्किटेक्चर नावाची गोष्ट निर्माण झाली त्यावेळेला जी काही तुम्ही नावं घ्याल त्यात कोणी आर्किटेक्ट नव्हते किंवा आर्टिस्ट नव्हते किंवा स्कल्प्टर नव्हते किंवा इंटिरियर डिझायनर नव्हते। मायकल एंजेलो, लिओनार्डो दा विंची यासारखे ज्या व्यक्ती त्या काळातल्या ज्या घडलेल्या आहेत त्यांनी निर्मिती, मग ती कलेची असो, मग ती बांधकामातून निर्माण होणारी असो, स्कल्पचर म्हणून निर्माण होणारी असो, सुखसुविधांकरता निर्माण होणारी असो, त्या सर्वांवर मनापासून काम करून अत्यंत अप्रतिम काम समाजाला त्या काळातले दिलं। त्या काळातले त्यांचे जे कोणी क्लायंट म्हणून मानले जात असत ते सर्व रूलर होते किंवा चर्च हेड होते। त्यामुळे त्यांच्या सुखसोयी, त्यांच्या आवडीनिवडी आणि त्यांना योग्य त्यांच्या पदप्रतिष्ठेला शोभेल अशा गोष्टी देणं हा त्यांच्या काळातला तसा मानला गेलेला तो अप्रोच होता। त्याप्रमाणे आमच्या काळात सुद्धा जेव्हा आम्ही आर्किटेक्चर कंप्लीट केलं 73ला मी पास आउट झालेलो आहे, तेव्हा इंटिरियर नावाची अशी इन्स्टिट्यूट नव्हती, परंतु ज्या ज्या व्यक्तींच्या संबंधात ज्या ज्या व्यक्तींच्या आर्किटेक्टच्या बरोबर आम्ही कामं केली तेव्हा आम्ही इन्व्हॉल्व होऊन इंटिरियर या फील्डमध्ये ओढले गेलेलो होतो आणि इंटिरियर फील्ड हे पार्ट ऑफ द आर्किटेक्चर म्हणून आम्ही ते अनुभवून तसं ते प्रॅक्टिस केलेलं आहे। आता संस्था निर्माण होऊन त्याचं स्पेशलायझेशन होऊन त्याचं इलॅबोरेशन झालेलं आहे, हे चांगलं आहे, परंतु ते धोक्याचं पण आहे। म्हणजे आता तुम्ही प्रश्न विचारला नाही तरी मला त्याच्यावर उत्तर द्यायला लागेल, कारण हल्लीचे जे इंटिरियर डिझायनर म्हणून बाहेर पडतात त्यांचं शिक्षण 6 महिन्यापासून 1 वर्षापासून 2 वर्षापर्यंतचं असतं। त्यात त्यांना प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स नसतो। बांधकामाची किंवा ज्या ठिकाणी तुम्ही इंटिरियर करताय ते बांधकाम कसं झालेलं आहे, त्याच्या आत काय आहे, कशाने बनलेलं आहे याची काही माहिती नसते।
त्यातून ते फक्त वरती जे काही लावायचे, जोडायचे, तोडायचे, फोडायचे याचा विचार करून ते करत असतात. आणि ह्यात बरेचसे धोके असतात. म्हणून तुम्ही बऱ्याचशा ठिकाणी ऐकले असतील की कुठं बीम तोडले गेलेले आहेत, कुठं कॉलम तोडले गेलेले आहेत, नको तिथं भिंती फोडलेल्या आहेत. या गोष्टी जेव्हा आर्किटेक्चर बॅकग्राऊंड नसते तेव्हा जास्तीत जास्त होण्याचा संभव असतो. अच्छा, म्हणजे हा एक डिफरन्स आहे की फक्त फ्रेमिंग केली जाते कारण नॉलेज प्रॉपर नसते म्हणून. नाही, तुम्ही तुमचा तो जो सब्जेक्ट आहे ना त्याच्याशी कनेक्टेड सब्जेक्ट जर तुम्ही जर माहिती करून घेतलेत ना तर ते बरं असतं. ते नाही घेतले तर धोका असतो. आता आम्ही प्रोफेशनल कन्सल्टंट झाल्यानंतर ते करत असताना सगळ्या सर्व्हिसेस कनेक्टेड ज्या सर्व्हिसेस आहेत लाईक एअर कंडिशनिंग, प्लंबिंग, त्यानंतर ॲकॉस्टिक, स्ट्रक्चरल डिझाईन, लाईटिंग, हीटिंग और कूलिंग या सगळ्याची बेसिक माहिती आम्हाला असणं आवश्यक असतं. तर त्याच्यात झालेली इंटिरियर्स किंवा झालेली आर्किटेक्चर त्या कन्सल्टंटला काय पाहिजे किंवा नको ह्याचा विचार करून ते डिझाईन करणं हे सक्सेसफुल आर्किटेक्चरचं कर्तव्य असतं. प्रत्येक गोष्ट त्या स्पेशलिस्टनीच करायची असते असं नाही. त्याला लागणारी सुविधा, त्याच्याला लागणारी बॅकड्रॉपच्या सगळ्या अरेंजमेंटची स्पेस ही तुम्ही अँटिसिपेट करून प्लॅन केलीत तर ते प्रोजेक्ट सक्सेसफुल होतं. सर, ही जी आपली कंपनी आहे, ही जी आपली फर्म आहे पेंट्स अँड असोसिएट्स, ह्याची स्पेशालिटी काय? हा फार अवघड प्रश्न आहे. स्पेशालिटीची डेफिनेशन तुम्ही कराल तुमच्या दृष्टिकोनातून करताय का ज्यांना आम्ही सर्व्हिस देतो त्यांच्या दृष्टिकोनातून करताय ह्याच्यावर पण अवलंबून राहील. परंतु आम्ही आमच्या करिअरमध्ये स्पेशालिटी डेव्हलप करण्याकरता असे कोणते एफर्ट्स केले नाहीत. जी समोरून प्रोजेक्ट आली ती बेस्ट प्रकारेच करता येतील म्हणून ती आम्ही केली. सुरुवातीला जेव्हा व्हीटीच्या समोर महेंद्र चेंबर्समध्ये आम्ही ऑफिस घेतलं तेव्हा ते माझ्या अकॅडमी ऑफ आर्किटेक्चरच्या भरडा हायस्कूलच्या शेजारी पाहिजे होतं. तिथं मी ऑफिस घेईन म्हणून ठरवलं होतं, म्हणून तिथं घेतलं. त्यानंतर ठरवलं की आता आपल्याला नरिमन पॉईंट इज अ बेस्ट लोकेशन म्हणून नरिमन पॉईंटला ऑफिस शिफ्ट केलं. कारण त्यावेळेला ताज आणि ओबोरायच्या मध्ये ऑफिस आहे, तिथं येणारे सगळे जे काही क्लायंट्स असतील ते तिथं उतरतात म्हणून घेतलं. आता ह्या सगळ्या तुमच्या ज्या काही सुखसोयी किंवा ज्या काही तुमच्या जे काही ईर्ष्या असतात ना त्या रिलेटिव्हिटीमध्ये असतात. त्या काळात आम्ही हॉटेलची प्रोजेक्ट भरपूर केली पण त्यावेळेला उतरणारे सगळे लोक ओबेरॉय किंवा ताजमध्ये उतरायचे. त्यानंतर आता बॉम्बे वाढत गेलं, BKCला सेंटर आला, त्यात फोर्टमध्ये जे राहणारे सगळे कन्सल्टंट होते ते झूला, अंधेरीला इकडे तिकडे शिफ्ट झाले. तसे आम्ही शिफ्ट होऊन आम्ही दहिसरच्या बंगल्यामध्ये ऑफिस केलं. त्यामुळे ही रिलेटिव्हिटी ही बदलत राहते. त्यामुळे तुमचं प्रोफेशनल उद्दिष्ट काय ह्याच्यावर उत्तर देणं फार अवघड आहे. मंदिराची आम्ही कामं केली. योगी सभागृहासारखं जेव्हा डिझाईनचं काम आलं तेव्हा त्यांच्या संप्रदायाची माहिती होण्याकरता त्यांची सगळी जी काही भारतभरची तीर्थक्षेत्र आहेत ती आम्ही बघितली. कशा टाईपची मंदिरं त्यांनी बांधलेली आहेत ती बघितली. मंदिर हा माझा आर्किटेक्चर शिक्षणात असताना सुद्धा अत्यंत आवडीचा सब्जेक्ट होता आणि त्यावेळेला त्यातली मला बरीचशी माहिती होती. त्यामुळे त्याचा मला आनंद पण भोगता आला. आणि त्यांच्या सिद्धांतिक परमार्थिक थिंकिंग लाईनचाच पण वापर करून तो आम्ही त्यांच्या इंटिरियरमध्ये भरपूर वापरला. त्यामुळे आम्ही आमचं काम करतो ते आम्ही स्वतः एन्जॉय करतोय की नाही, आम्हाला स्वतःला आवडते की नाही हे प्रथम बघून मग क्लायंटच्या सगळ्या सुविधा त्यात आलेल्याच असतात. त्यामुळे त्याला सुद्धा ते आवडतं. अशा दृष्टीने ते आनंददायक होतं असा आमचा अनुभव आहे. म्हणजे हीच तुमची क्लायंटचं सॅटिस्फॅक्शन, ही तुमची स्पेशालिटी आम्ही आहे. क्लायंट नेहमी इंट्रोड्यूस झाला की पहिली त्याची फॅमिली, त्याचे सगळे मेंबर्स, त्यांची राहण्या चालण्याची, वागण्याची, लोकांशी वागण्याची सगळी जी काही पद्धती आहे ती प्रथम शिकून घेतो, समजून घेतो. त्यांना त्यांचे उद्दिष्ट काय आहेत. प्रत्येकजण साधं घर बांधतो ना तेव्हा सुद्धा तो स्वतःच्या घराकरता म्हणून घर बांधत नसतो. मला अमुक एक जागा पाहिजे, ते माझं घर लोकांमध्ये कसं दिसेल, लोक माझ्याकडे येणारे त्यांना कशी आवडीने ते बघतील त्याप्रमाणे बघत असतात. त्यामुळे त्यांचा तो जो ॲटिट्यूड आहे तो तुम्हाला कळला. मग तो सुखी समाधानी आणि फक्त स्वतःच्या फॅमिलीच्या सुखाकरता करतोय तर त्याचं प्रत्येकाचं डिझाईन हे वेगवेगळ्या प्रकारे तसं केलं जातं. शेवटी तो वापरणारा आहे तो सुखी राहायला पाहिजे आणि त्याला कायम ती वस्तू आवडली पाहिजे हा आमचा उद्दिष्ट असतो. आणि ते आम्हाला बहुत करून 99% आमच्या कामातून आम्हाला हे सुख मिळालेलं आहे. बाकी आयकॉन बेकॉन तुमची डेफिनेशन तुमच्यापाशी ठेवा. सर, तुम्ही आता भरपूर प्रोजेक्ट्स केलेत, बरोबर आहे. तर ह्या तुमच्या बिझनेस जर्नीमधला एक लँडमार्क प्रोजेक्ट काय, त्याच्याबद्दल सांगा. आता काय माहिती का, हा प्रश्न कसा आहे, बाईला 60मध्ये गेल्यानंतर तरुणपणापासून जे जे सगळे दागिने केलेले आहेत त्यातला सगळ्यात आवडता दागिना कोणता हे जसं विचारल्यानंतर जसं होईल ना तिची परिस्थिती. कारण तुमच्या जीवनाच्या चालीमध्ये त्या त्या वेळेला तुम्हाला त्या त्या गोष्टी आवडलेल्या असतात. तशा आमच्या जीवनामध्ये जी जी प्रोजेक्ट्स आली ना ती आम्ही त्याच्यावर जीव ओतून प्रेम करून ती डिझाईन केलेली प्रोजेक्ट्स असतात. त्यामुळे मंदिराच्या ह्याच्यात योगी सभागृह किंवा गगनगिरी महाराजांचा आश्रम ह्याच्यात या प्रोजेक्टने मला खूप आनंद दिला.
तसं हॉटेलची जेव्हा प्रोजेक्ट्स केली तेव्हा प्रत्येक जी काही प्रोजेक्ट्स आहेत समजा त्या सगळ्या प्रोजेक्टने आम्हाला आनंद दिलेला आहे. ज्यांचे ज्यांचे बंगले केलेले ते सगळे क्लायंट जेव्हा आम्हाला म्हणतात की अजून आम्ही घरातून वरती झोपून खाली येत असताना मला पेंडसे साहेबांची आठवण होते, या इथं कुठेही खेळा मारायचा किंवा काही बदलायचं तेव्हा मला पेंडसे साहेबांना विचारायला लागतं. हे जेव्हा आम्ही ऐकतो ना तेव्हा आम्हाला या वयात सुद्धा बाळसं चढतं. कारण ती जी वापरणारी व्यक्ती आहे ना ती जर तिच्यात सुखी असेल ना तर तुम्ही साधलं. दॅट इज अवर अप्रोच. सर आपण म्हणतो की हा जो जनरेशन आहे तो कम्प्युटर जनरेशन आहे, बरोबर आहे. तर कम्प्युटर आणि इंटरनेट ह्याचा आपल्या फर्मला किंवा आपल्या बिझनेसला काय फायदा आहे? काय आहे हे कॉम्प्युटर वगैरेवर बोलायच्या अगोदर आमच्या व्यवसायाला ज्या एका गोष्टींनी आणखीन एक ग्रहण घातलेलं आहे ना त्या वास्तुशास्त्राबद्दल मला अगोदर बोलायला आवडेल. म्हणजे तुम्ही मला प्रश्न विचारा किंवा नका विचारू, परंतु बाकीच्या देशात जेवढं नसेल ना तेवढं ग्रहण हे आमच्या क्षेत्राला ज्यांनी लावलेलं आहे ना ती आहे हे वास्तुशास्त्र. वास्तुशास्त्राचा स्वतःसुद्धा आम्ही खूप अभ्यास केलेला आहे आणि हे सुद्धा वास्तुशास्त्र जे आहे ना ते माणसाच्या मानसिकतेशी खेळत असतं. त्याची जी मानसिकता असते त्याला आतापर्यंत जे मिळालेलं आहे ना ते त्याला सुख देतं असं नाही, पण जे ते टिकेल की नाही त्याच्याबद्दलची शंका आणि मग मला हा ॲक्सिडेंट का झाला, मग सारखा मी आजारी का पडतोय याबद्दलची शंका हे त्या वास्तुशास्त्राशी निगडीत राहून ते सारखी त्याच्या भोवताली राहून विचार करत असतात आणि त्याप्रमाणे प्लॅनिंगमध्ये फेरफार करणं, तोडफोड करणं, कुठं मिरर लावणं, कुठं प्रिझम लावणं याच्यापासून सगळे उपाय ते त्या वास्तुशास्त्राच्या प्रमाणे करत असतात आणि हे सगळे मानसिकतेशी कन्सर्न असतात. त्यानंतर आमचा जो दृष्टिकोन असा आहे की जो सुखी होणार असेल, जो समृद्ध होणार असेल, जो यशस्वी होणार असेल तो त्याच ठिकाणी जाऊन राहतो, त्याची रूम त्याच ठिकाणी येते. असं ते का घडत जातं? जर वास्तुशास्त्राचं सगळं समजलं असतं ना तर तुमच्या पत्रिकेला काय आधारच नव्हता. तुमचं जर चतुर्थ स्थान बिघडलं असेल ना तर तुम्हाला घरसौख्य मिळणारच नसेल. तर पूर्ण वास्तूनी बनवलेलं जरी वास्तुशास्त्राप्रमाणे घर असेल ना तरी तुम्ही सुखासमाधानी राहू शकणार नाहीत. परंतु ही मानसिकता आमच्या क्षेत्राशी फार डोकेदुखी झालेली आहे. या वास्तुशास्त्राच्या लोकांना विचारलं की तुमचा जो कार्यक्रम आहे ना तो आम्ही आमचा अभ्यासक्रम म्हणून उद्यापासून रुजू करतो, ते म्हणतात नाही 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 तसं आम्ही नाही करणार. म्हणजे ही एक बाहेरून कायमची राहणारी टोचणी आहे. तुम्ही जो विचारलेला प्रश्न कोणता होता तुमचा? कम्प्युटरचा. आता कॉम्प्युटर ही एक प्रकारची सोय आहे आणि हा एक प्रकारचा बाधा पण आहे. ही जी क्रिएटिव्हिटी असते ना ती तुमची माइंडची एक प्रोडक्शन असते. कॉम्प्युटर डझंट गिव्ह यू एनी क्रिएटिव्हिटी, इट गिव्स यू ओनली द इन्स्ट्रुमेंटल बॅकअप. आणि आत्ताच्या पिढीला किंवा आत्ताच्या सर्व आमच्या स्टाफला किंवा त्याच्यावर काम करणाऱ्या लोकांना सगळ्यात मोठा जर एक घातक असा एक त्याचा परिणाम जो झालेला आहे ना की ते कागदावर बसून त्याच्यावर कोणती क्रिएटिव्ह स्केचिंग करून कोणतेही थिंकिंग करत नाहीत. ते सगळं त्या कॉम्प्युटरच्या डबड्यात जाऊन जे काय त्यांच्या सिस्टीमनी येतं त्याचा आणण्याचा प्रयत्न करतात. हा सगळ्यात मोठा धोका आहे. त्यांनी स्केचिंग थांबवलेलं आहे, त्यांनी इंडिपेंडंट थिंकिंग थांबवलेलं आहे, त्यांनी फुल साईजमध्ये कोणत्याही गोष्टींची डिटेलिंग स्टडी करण्याचं थांबवलेलं आहे. तो कॉम्प्युटर सगळं करेल आणि ते त्याचे प्रोग्राम पण मिळतात, स्ट्रक्चरल डिझायनरमध्ये तर मिळतातच, पण कॉम्प्युटरनी या क्रिएटिव्हिटीला खूप मोठी बाधा आणलेली आहे. एवढंच मी फक्त सांगेन. त्याचे फायदे आहेत, रिपिटेटिव्हनेस करता, अमुक तमुक करता, चेंजेस करायचे असतील 50 तर ते आपोआप होऊ शकतात, तुम्हाला काही त्रास होत नाही. परंतु आय एम टॉकिंग फ्रॉम पॉईंट ऑफ व्ह्यू ॲज अ डिझायनर. Designers creativity has been affected very badly because of the computer. असतील त्यातले काय 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 प्रकार, कॉम्प्लिकेटेड डिझाईन चांगल्या प्रकारे करता येतात वगैरे, परंतु डिझायनरच्या दृष्टीने हा एक मोठा एक अडथळा झालेला आहे. जसं आपण बोललात झालेले आहेत की कुठेही बसा, कुठेही असा, तुम्ही जे काही केलेलं आहे ते तिथे जाऊन पोहोचतं, तिकडून लगेच चेंजेस करून येतं आणि सगळं ताबडतोब होऊ शकतं. तुम्ही तुमच्या ऑफिसशी कनेक्ट राहता, तुमच्या कन्सल्टंटशी कनेक्टेड राहता, तुम्ही क्लायंटला प्रेझेंटेशन करता, ह्या सगळ्या सुविधा या सगळ्या गोष्टींनी दिलेल्या आहेत. इट इज फॅन्टास्टिक. जसं तुम्ही बोललात की वास्तुशास्त्राने एक ग्रहण लावलेलं आहे, राईट? तर तुम्ही या वास्तुशास्त्राचा आपल्या प्रोफेशनमध्ये उपयोग करता की नाही करत? काय झालेलं आहे, समोर डुरकाळ्या मारून येणारा क्लायंट म्हणतो प्रथम पहिल्या दिवशी हे वास्तू, मी अजिबात त्याला काय मानत नाही, काय नाही. पण आम्ही ओळखतो हे सगळे आत्ताचे लाड आहेत. जेव्हा त्याच्याच घरात काहीतरी लफडी व्हायला लागतात, भांडणं व्हायला लागतात, कोणाला ॲक्सिडेंट होतात, सून भांडून निघून जाते, अमुक तमुक आहेत, त्यानंतर मग हे रेड्डीला, शास्त्रीला, ह्याला त्याला बोलून ते सगळे प्लान परत फिरवून दाखवायला लागतात. त्याच्याकरता आम्ही त्यांना सरळ सरळ सांगतो तुम्ही माना किंवा नका मानू, जी बेसिक टॉपमोस्ट प्रिन्सिपल्स आहेत त्याच्याप्रमाणे आम्ही प्लान बनवून त्यांना देतो आणि त्याचे इफेक्ट्स त्यांना मिळतात. ओके.
म्हणजे तुम्ही त्यांना समजावून पटवून तसं रेडी करून देता. वास्तुशास्त्रामध्ये काही काही जे फंडामेंटल्स आहेत ना त्याचे इफेक्ट्स मिळतातच, परंतु त्याचा जो अतिरेक आहे की ज्या काळामध्ये हे वास्तुशास्त्र झालं ना त्या काळामध्ये अटॅच टॉयलेट, त्यानंतर एअर कंडिशनिंग, व्हेंटिलेशन, फोर्स व्हेंटिलेशन या सगळ्या गोष्टी नव्हत्या. त्यामुळे टॉयलेट असायचं बाहेर, त्यामुळे तिथून जी जाणारी हवा आहे, वारा आहे ना ती घरात येऊ नये म्हणून कोणती कोणती ती स्थानं ठरलेली असायची. तर त्या गोष्टी आता तशा राहिलेल्या नाही आहेत. परंतु मालक कुठं झोपावा, नोकर कुठं झोपावा याचा मात्र परिणाम वास्तुशास्त्राप्रमाणे मिळतो. हे सिद्धांत त्याचे ते मानण्यासारखे आहेत आणि त्याचे इफेक्ट्स मिळतात. एवढंच फक्त मी सांगू शकतो. मी त्याच्या विरुद्ध पण नाही आणि मी त्याच्या मागे फार लागलेला पण नाही. बिझनेस रन ऑन कॉम्पिटिशन असं आपण म्हणतो, तर ह्या स्पर्धेला तुम्ही कसं फेस करताय? आता कॉम्पिटिशन इज पार्ट ऑफ एव्हरीथिंग. त्यामुळे तुम्ही कॉम्पिटिशनला घाबरून जाणं किंवा त्याला जास्ती महत्त्व देऊन फार कॉशियस होणं एवढी काही गरज नाही. तुम्हाला जी काही पावलं टाकायची आहेत ना ती हिमतीने, पूर्ण कॉन्फिडन्सनी आणि भरपूर प्रयत्न करून त्यात येणारी किती संकट असतील त्यांना वारंवार तोंड द्यायची हिंमत ठेवून जर तुम्ही केलं ना तर यू कॅन ऑलवेज विथस्टँड विथ एनी कॉम्पिटिशन अँड यू कॅन सक्सीड. त्याच्यात मार्केटिंग नावाचा खूप मोठा भाग आहे कॉम्पिटिशनमध्ये आणि तुम्ही तुमचं इमेज जेवढं पंप कराल तेवढं क्लायंटचा तुमच्यावर विश्वास बसतो. ही मात्र तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे. आता मार्केटिंगवरती माझा तेवढा विश्वास नाही आहे त्यामुळे मी त्याची बाजू त्या प्रकारे मांडू शकणार नाही. पण कॉम्पिटिशन नावाची गोष्ट वस्तुस्थिती आहे. हो, ती तर हल्लीच्या जगात फार चाललेली, आपल्यालाही माहिती असेल. सर, हे पेंडसे अँड असोसिएट्स जी आपली फर्म आहे, तर तुम्ही काय कुठल्या सर्व्हिसेस ऑफर करताय आज? आमच्या सर्व करिअरच्या प्रवासामध्ये आम्ही कोणत्याही गोष्टीचं स्पेशलायझेशन करायचं म्हणून स्पेशलायझेशन केलेलं नाही. ज्या समोरून क्लायंटच्या रिक्वायरमेंटप्रमाणे प्रोजेक्ट्स आल्या त्याच्यामध्ये एक्सेल करण्याकरता आम्ही डीप पेनिट्रेशन करून त्यात काम केलं. त्यामुळे हॉटेल्स किंवा फूड अँड बिव्हरेजशी कनेक्टेड रेस्टॉरंट्स किंवा हॉस्पिटॅलिटी असं त्या सगळ्या इंडस्ट्रीला म्हणता येईल त्या ह्याच्यावर पण आम्ही काम केलेलं आहे. त्याची जी विविधता आहे की जी इंटरनॅशनल क्लायंटलला ऑफर करण्याच्या ज्या वेगवेगळ्या डेकोर स्टाईल्स आहेत त्याच्यात आम्हाला भरपूर काम करायला वाव मिळाला. त्यामुळे वेगवेगळ्या देशातल्या वेगवेगळ्या कला क्षेत्रांमध्ये अभ्यास करायला मिळाला. आम्ही दोन रशियन हॉटेल्स L&Tनी ECCनी बनवलेली जी होती त्याची डिझाईन्स तेव्हा केलेली आहेत. तेव्हा समरकंद आणि बुखारा या ठिकाणची तिथली जी असलेली चित्रशैली, कलाशैली, शिल्पशैली त्याचा वापर करून तिथं काम करायला मिळालं. आणि ताजच्या पण बऱ्याचशा प्रोजेक्ट्समध्ये आम्हाला काम करायचा प्रयत्न मिळाला, योग मिळाला. त्यामुळे वेगवेगळ्या कलापद्धती भारतातल्या ज्या आहेत आणि त्या ठिकाणची कनेक्टेड आहेत त्याच्यावर काम करण्याचा भरपूर योग मिळाला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्झरी ट्रेन हा जो एक प्रोजेक्टचा प्रकार आहे तो फार अनयुज्युअल आहे. तो आर्किटेक्चरशी पूर्ण कनेक्टेड नाही आणि फक्त इंटिरियरशी कनेक्टेड नाही. असा अनयुज्युअल हा पॅलेस ऑन व्हील या नावाखाली येणारा जो प्रकार आहे त्याची 2 प्रोजेक्ट्स आम्हाला करण्याचा योग आला आणि त्यात आम्ही फार मनापासून काम करून त्याच्यातलं आम्हाला एक वेगळ्या प्रकारचा आनंद देणारं आम्ही त्यात अनुभव घेतला. डेक्कन ओडिसी हे महाराष्ट्राचं MTDCचं प्रोजेक्ट हे याचं डिझाईन पूर्णपणे आम्ही केलं. त्यावेळेला पेशवाई आणि वेगवेगळ्या कलापद्धती आणि तिथल्या कला आविष्कार यांचा वापर करून त्यानंतर तिथली जी काही वस्त्र उद्योग आहेत त्या काळातले जुने त्यातले सगळे चांगले असे जे आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीशी निगडीत असतील अशा यांचा अभ्यास करायला मिळाला आणि तो त्याचा इंटिरियरमध्ये वापर करायला मिळाला. त्याप्रमाणे कर्नाटकाचं सगळे जे काही संस्कृतीचे सर्व जे प्रकार आहेत म्हैसूरपासून हलेबीड, बेळूर आणि म्हैसूर पॅलेस किंवा त्यांच्या निसर्गाचं सौंदर्य या सगळ्याचा अभ्यास करून गोल्डन चॅरिएट ही जी कर्नाटका गव्हर्नमेंटच्या KTDCच्या ह्याच्याकरता बनवलेली जी ट्रेन आहे त्याच्या डिझाईनमध्ये तिथल्या सगळ्या अतिपरिपक्व अशा कला आविष्कारांचा वापर करून या दोन्ही ट्रेन्स आम्ही बनवलेल्या आहेत. त्या ज्या ठिकाणी जातात तिथल्या कला आविष्कारापेक्षा किंवा त्या तोलामोलांनी तिथले फॉरेनचे येणारे जे काही प्रवासी आहेत ते त्या ट्रेनवर प्रवास करणं इतकंच एन्जॉय करतात असं आमच्या कानावर आलेलं आहे. आणि तो आम्हाला अत्यंत
आनंद देणारा आणि अत्यंत सुख देणारा असा एक अनुभव आम्ही मानतो. प्रत्येक प्रोजेक्टने आम्हाला तसा आनंद दिलेलाच आहे, परंतु हा एक वेगळा हटके ज्याला म्हणतात ना, असा एक क्लायंटलचा प्रकार आहे या आमच्या क्षेत्रामध्ये की जो आम्हाला आम्ही त्याच्यावर काम करायला आम्हाला मिळालं, हे आम्हाला फार अभिमानास्पद वाटतं. बाकी टेम्पल आर्किटेक्चरमध्ये गेलं तर टेम्पलमध्ये सुद्धा आता हे योगी सभागृह म्हणून दादरला जी स्वामीनारायण संस्थेची देवळाची आणि सर्व तिथं जो कॉम्प्लेक्स आहे हा योगी महाराज म्हणून त्यांचे जे सत्पुरुष होऊन गेले त्यांच्या नावाने त्या संस्थेने तिथं योगी सभागृह हा त्यांचा इंटरनॅशनल सर्व भक्तांकरता एकत्रित कार्यक्रम करता यावे म्हणून त्यांनी मांडलेला प्रकल्प आहे. तर त्याचं आर्किटेक्चरल इलेव्हेशन डिझाईन आणि इंटिरियर डिझाईन करण्याचा योग मला आला. त्यामुळे त्या संस्थेचे सर्व आध्यात्मिक परंपरा, त्यांची विचार परंपरा आणि त्यांनी वापरलेल्या इंडियन टेम्पल आर्किटेक्चरचे आविष्कार मला अभ्यासता आले आणि त्या सर्वाचं एक मांडणीकरण आर्किटेक्चरल माध्यमातून करताना मी एक सावधगिरी बाळगली की मला दुसरं मंदिर बनवायचं नव्हतं, मंदिराच्या शेजारी मंदिर उभं करायचं नव्हतं, परंतु मंदिराशी कनेक्टेड ती एक वास्तू होती म्हणून मंदिरातल्या शिल्पाविष्काराचे मोजके प्रकार घेऊन त्याला एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह इम्पॅक्ट क्रिएट करून मॉडर्न काळाला शोभेल असं परंतु त्या संस्थेशी संलग्न असं ते एक डिझाईन बनण्याचा मला चांगला योग आला. एवढंच मी सांगेन. त्यात ACP पासून कर्टन वॉल पासून स्टोन क्लॅडिंग पासून सर्व मटेरियलचे आम्ही वापर करून सुद्धा तरीसुद्धा त्यांचं टेम्पल आर्किटेक्चरचं सौंदर्य इंटॅक्ट ठेवू शकलो. आणि त्यांच्या अंतर्गत सजावटीमध्ये जेवढी म्हणून शिल्पकला त्यांच्या मंदिरामध्ये आणि त्यांच्या हवेली म्हणून जे आर्किटेक्चर मानलं जातं गुजरातमधलं त्याच्यात वापरली गेलेली आहेत त्याचा आम्हाला भरपूर वापर करून आतमधलं इंटिरियर डिझाईन करण्याचा योग मिळाला. अँड वी आर व्हेरी हॅपी अँड वी हॅव एन्जॉयड दॅट प्रोजेक्ट लाईक एनिथिंग. आणि ते प्रोजेक्ट करत असताना त्यांच्या प्रमुख स्वामींबरोबर वेळेवेळेला त्यांच्याबरोबर डिस्कशन करण्याचा योग आला, त्यांच्याकडून आशीर्वाद घेण्याचा योग आला आणि तो सर्व प्रवास हा अत्यंत आनंददायक होता. एवढं फक्त मी सांगू शकतो. अच्छा, म्हणजे तुम्ही जिथे जिथे सर्व्हिस ऑफर केलीत तिथे तुम्ही हॅप्पी आणि कंटेंटेड आहात. त्याचबरोबर आमचं गगनगिरी महाराजांचं जे खोपोलीचा जो आश्रमाचा परिसर आहे ना तो गेले 14 वर्ष तिथली सर्व परिसराची जी काही डेव्हलपमेंट आहे ती एक पक्क्या बांधकामात करून तिथं एक प्रकारचा आम्ही एक आर्किटेक्चरल फुटप्रिंट निर्माण केलेला आहे की जो मराठी शिल्पसंस्कृतीशी देवालय संस्कृतीशी आणि एक प्रकारचा जो एक पिरियड मानला जातो देवगिरी काळापासून ते आतापर्यंत एक जे आपली एक मानसिकता आहे ती बरोबर टिपून असं एक निर्माण केलेलं ते एक वास्तुशिल्प आहे. त्याच्यामध्ये आध्यात्मिक शांती आहे, समाधान आहे, एक प्रकारचा आनंदाची अनुभूती आहे आणि त्याला आम्ही जी काही एक मांडणी केलेली आहे त्यामुळे एक मनावरती एक प्रकारचा एक आनंदाचा आविष्कार एक वेगळ्या प्रकारे होतो असा सर्वांचा अनुभव आहे. म्हणजे सर्वांनी खोपोलीच्या आश्रमाला अवश्य भेट द्यावी. निसर्गाचं सौंदर्य आणि त्यातली असणारी आध्यात्मिकता ही त्या वास्तूच्या शिल्पांमधून आणि त्या परिसरांमधून सगळ्यांना अनुभवता येईल असं आमची खात्री आहे. बरं सर, नक्कीच आपले महाराष्ट्रीयन बांधव तुमच्या बोलण्याप्रमाणे तिथे व्हिजिट करतीलच. आत्तापर्यंत आपण होतो दहीसरच्या पेंडसे सरांच्या स्टुडिओमध्ये, पण आत्ता ॲट प्रेझेंट आपण आहोत सरांच्या स्वामी बंगल्यामध्ये. सर, हे तुमचं स्वामी एम्पायर आहे. खरंच मी स्वामींच्या घरात राहतो. स्वामींच्या घरात राहून ते जे काही बुद्धी देतील त्याप्रमाणे काम करतो आणि हा मला मागून ऊर्जा देणारा स्रोत आहे. म्हणून मी या स्रोतांनी दिलेल्या शक्तीप्रमाणे माझ्या व्यवसायामध्ये आणि माझ्या स्वतःच्या विचारांच्या भागामध्ये काम करतो. आता आपण आपलं पूजाघर बघूया. हे आमचं पूजा मंदिर आहे. सगळ्या ठिकाणी पूजा मंदिर नावाची गोष्ट घरात ठेवायची आत्ता मुंबईच्या सगळ्या या एवढ्या चढत्या भावामध्ये शक्य न असणारी गोष्ट आहे. परंतु हे माझं मूळ शक्तीचं स्रोत असलेलं स्थान असल्यामुळे हे माझं मूळ पूजा मंदिर या घराची ही बॅकअप एनर्जी हाऊस आहे असं मी मानतो. तुम्ही बोललातच की हे स्वामींचं घर आहे. खरंच ते वाटतंय की हे स्वामींचं घर आहे.
स्वामींच्या जीवनामध्ये जे जे काही प्रसंग झाले त्याच्यावरती माझं प्रसंगचित्राचं काम चालू असतं आणि मला एक वेगळ्या प्रकारे स्वामींचं सान्निध्य मिळतं. त्यामुळे जी काही शक्ती मला कामाची मिळते ती स्वामींकडून मिळते असा माझा भाव आहे. चला सर, आपण जाऊया आपल्या लिव्हिंग एरियामध्ये. हे आहे पेंडसे सरांचं लिव्हिंग एरिया. खरंच खूपच सुंदर आहे. त्यांनी म्हणल्याप्रमाणे की हे माझं घर नाही आहे, स्वामींचं घर आहे. आत्ता आपण बसलो सरांच्या लिव्हिंग एरियामध्ये आणि माझ्याबरोबर आहेत मिस्टर प्रमोद पेंडसे आणि त्यांचा मुलगा आदित्य पेंडसे. नमस्कार सर. नमस्ते. नमस्कार आदित्य सर. नमस्ते. तुम्ही फॉरेन रिटर्न आहात, राईट? तर आपल्या एज्युकेशनबद्दल सांगता का थोडंसं? मी पण आर्किटेक्चरच केलं सर जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमधनं, आणि ग्रॅज्युएट होता क्षणी मी सवॅनाला गेलो, विच इज जॉर्जिया स्टेटमध्ये सवॅना कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन. तिकडे मी माझं मास्टर्स केलं, ते पण आर्किटेक्चरमध्येच केलं, डिझाईन डिसिप्लिनमध्ये. आणि मग त्यानंतर आय स्टार्टेड वर्किंग इन अ फर्म इन अटलांटा कॉल्ड TVS डिझाईन. आणि मग तिथे गेले ऑलमोस्ट 6.5 ते 7 वर्ष सलग काम केलं आहे तिकडे. मग तिथे बरंच म्हणजे एक्सपिरियन्स, मोठ्या प्रोजेक्ट्स, कन्व्हेन्शन सेंटर्स, रिटेल मॉल्स, मिक्स्ड यूज, इवन दुबईमधले आयलंड प्रोजेक्ट्स, हे सगळ्या प्रोजेक्ट्सची एक्सपिरियन्स करून मग शेवटी जेव्हा असं एक वेळ आला की आपल्या स्वतःचं जे आहे फर्म त्याचं पण आता वी हॅव टू म्हणून मग देन आय फिनिश्ड माय ऑब्लिगेशन्स देअर अँड देन आय केम बॅक हिअर. बरोबर आहे. पण जनरली आपण असं बघतो की पोरं शिकतात बाहेर आणि मग तिकडेच राहतात, तिकडेच कंटिन्यू करतात. आणि आपण इथे आलात कारण आपल्याला आपलं फर्म पुढे आणायचं आहे. आपल्याला सरांचा सपोर्ट तर आहेच, पण एक विचार क्षमता की महाराष्ट्रीयन लोक असून सुद्धा आपण परत येऊन इथे बिझनेस वाढवत आहे, याबद्दल आपण काय म्हणाल? एक समज आहे इकडच्या सोसायटीमध्ये की तिकडे म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफ फारच छान आहे, किंवा तिथे म्हणजे लेवल ऑफ इनोव्हेशन फारच चांगली आहे. पण लोकांचं अंडरस्टँडिंगमध्ये तो एक भाग कळत नाही की तिकडे ते सगळं काय तुम्हाला पुरवण्याकरता जी एक्सपेन्सेस म्हणा की गरजा म्हणा त्या पण तितक्याच जास्त आहेत. म्हणून हा सगळा प्रकार तुम्ही तिकडे अनुभवल्याशिवाय तुम्हाला असं एक अंडरस्टँडिंग घेता येणार नाही. म्हणून जेव्हा लोक म्हणतात की तुम्ही परत कसे आलात, ह्याचं प्रश्नांची उत्तरं वेगळीवेगळी असू शकतात, पण साधा प्रश्न असा आहे की ही जी इनोव्हेशन जी तुम्ही तिकडे म्हणता ती सगळी इकडे इंडियामध्ये पण आलेली आहे. आणि तीच इनोव्हेशन तुम्ही जी म्हणा ती की शिकलात, की जी तुम्हाला एक ग्लोबल अंडरस्टँडिंग मिळालं असेल ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या देशामध्ये पण स्प्रेड केलं पाहिजे. यू हॅव टू शेअर द नॉलेज. हां, तर म्हणून त्या कारणाकरता इकडे येणं म्हणजे कार्यभागच असतं असं म्हणायला काय हरकत नाही. जसं आपण म्हणतो की सर एक मोठे आर्किटेक्ट आहेत, तर जुन्या पिढीपासून नव्या पिढीपर्यंत सभ्य एक बिझनेस जर्नी, इथे एक उदाहरण आहे आपल्याकडे प्रमोद सर आणि त्यांचा मुलगा आदित्य सर. मिस्टर प्रमोद पेंडसे म्हणून आपण एक व्यक्तिमत्व आहात, तर आपण आपल्याला डिफाईन करा. व्यक्तिमत्वाची जी बांधणी तुमची संस्कारांनी आणि तुम्ही स्वीकारलेल्या स्वतःच्या विचारसरणींनी जशी जशी होत जाते ना, त्याप्रमाणे मानवाच्या प्रत्येकाच्या या अनुभूती या वेगवेगळ्या प्रकारे घडत असतात. आर्किटेक्चर या फील्डमध्ये पहिलं प्रवेश केल्यानंतर आणि आता म्हणजे जवळजवळ 35 ते 37 वर्षानंतरचं मागे वळून बघितलं तर क्रिएटिव्ह फील्डला हा अंत नसतो. तुम्ही प्रत्येक नवीन डिझाईनवर बसाल ना तेव्हा ती एक नवीनच सुरुवात असते, तेव्हा तीच उत्सुकता असते, तीच त्या क्लायंटला आपण पूर्णपणे सुख देऊ शकू की नाही, त्याला सॅटिस्फाय करू शकू की नाही, ही एक आपल्या मनातली एक अशी एक आशंका आणि त्याच्याकरता झटण्याची तीच उमेद घेऊन तो आर्टिस्ट काम करत असतो. आणि तसं ध्येय ठेवून आम्ही आतापर्यंत त्याच उत्सुकतेने काम करत आलेलो आहे आणि ह्याच्याबरोबर पण करू. मला ह्याच्याबरोबरच माझी आध्यात्मिक एक गुरु परंपरा असल्यामुळे, स्वरूपानंद हे माझे गुरु असल्यामुळे त्यांचा जो विचार आहे ना तो खूप काही देऊन जातो. तुमचं जे ध्येय आहे
ते तुम्ही काय ठरवाल ना त्याच्यावर तुमच्या जीवनाची वाटचाल चालते. तुम्ही सहसाध्य ध्येय ठेवलं ना तर ते पटकन ध्येय साध्य होतं आणि त्यानंतर म्हणतं की आता काय करायचं आहे. तर ध्येय असावे सुदूर इतके कधी न हाता यावे, परी चालता चालता चालणीची न संपावे. म्हणजे तुम्ही जर तुमची ईर्ष्या अशी ठेवलीत की मला ह्याच्यापेक्षा चांगलं काहीतरी आणखीन करायचं आहे, चांगलं आणखीन काही करायचं आहे ना, तर तुम्ही त्याच उमेदीने परत 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 तसंच काम करत जन्मभर राहू शकता. ही अनुभूती मला घ्यायची आहे. एवढंच माझं म्हणणं आहे. आपले सर बिझनेसबद्दल किंवा फ्युचरचे विचार काय आहेत? मी आत्तापर्यंत माझं सगळं करिअर मी बिझनेस करतोय आणि माझं करिअर आहे किंवा मला नाव कमवायचं आहे किंवा मला आयकॉनिक बनायचं आहे ह्याच्याकरता केलं नसल्यामुळे या तुम्हाला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचं असं उत्तर त्या दृष्टीने मी देऊ शकीन असं मला वाटत नाही. परंतु मी आता जे थोडक्यात बोललो ना तोच प्रकार, तीच चिकाटी, तेच सातत्य आणि तीच उत्सुकता आणि नवीन नवीन क्षेत्रामध्ये निर्माण होणाऱ्या कलेचे प्रकार, नवीन नवीन येणारी मटेरियल्स, नवीन नवीन जगामध्ये चाललेल्या ज्या काही नवीन नवीन एक पद्धती आहे डिझाईनच्या त्याच्याबद्दल नेहमी सावध असणं हे ठेवून तुम्ही चांगल्यातलं चांगलं काम करावं एवढंच मी त्याच्याकडे बघीन. सर आपला जो पेंडसे अँड असोसिएट्स ही जी बिझनेस जर्नी आहे त्याबद्दल जेव्हा तुम्ही हे फर्म चालू केलं एक्झॅक्टली तुम्हाला काही प्रॉब्लेमसुद्धा आले असतील, पण ह्याच्यातला एखादा एक्सपिरियन्स शेअर करता का? काय आहे आपण सर्वसामान्य मराठी माणसं इतर व्यावसायिक मागची बॅकग्राऊंड असलेली ज्या काही कम्युनिटीज आपल्या भारतामध्ये आहेत तशा प्रकारची आपली जी कम्युनिटी आहे ना ती आपल्या मिनिमम गरजा ठेवून सुखासमाधानाने राहणारी अशी आपण माणसं असतो. त्यामुळे आपल्याकडे असे पिढ्यानपिढी टिकतील असे पैसे काही पडलेले नसतात. त्यामुळे त्या सगळ्या बॅकग्राऊंडवरून एक प्रकारचं स्वतःचं एक नाविन्य अनुभवण्याकरता तुम्हाला खरोखरच या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्या पलीकडे उडी मारायची हिंमत लागते. जास्तीत जास्त काय आपण म्हणतो की माझा पहिला नंबर आला पाहिजे, मला अमुक एक झालं पाहिजे. त्याच्यापेक्षा व्यवसाय स्वतःचा सुरू करणं हे मराठी माणसाच्या दृष्टीने फार मोठं धाडसाचं काम इतके पूर्वी असायचं. आता तेवढं ते राहिलेलं नाही आहे. परंतु तुम्ही ती ईर्ष्या ठेवून तुम्ही ते केलं तर त्या येणाऱ्या सगळ्या संकटांना तुम्हाला देण्याचं सामर्थ्य, तोंड देण्याचं सामर्थ्य तुमची स्वतःची ईर्ष्याच देऊ शकते. आणि त्याच्याकरता तुम्ही कोणतीही गोष्ट त्याच्यावर सोडून द्यायला तयार होता. मला एक वेळ हे मिळालं नाही तरी चालेल, मला एक वेळ ते मिळालं नाही चालेल, परंतु मी खंबीरपणे उभं राहून तो माझा व्यवसाय उभा करीन ही जी चिकाटी असते ना ती तुम्हाला पुढे घेऊन जाते. माझ्या आयुष्यामध्ये अशा घटना बऱ्याच घडलेल्या असतील. त्यातल्या कोणत्या घटनेकडे कसं बघायचं ते मला माहिती नाही आहे. परंतु नोकरीच्या जीवनातून स्वतःच्या व्यवसायाच्या जीवनामध्ये पादाक्रांत होणं ही एक फार मोठी ट्रान्झिशनल गोष्ट असते. तुमची सर्व मनाची जी भूमिका बांधलेली असते ना की महिन्याला एवढे पैसे आले म्हणजे मग मी हे करू शकेन आणि माझा सगळं जीवन सुखाचं होईल असं एक बांधलेलं असतं. परंतु जेव्हा तुम्ही व्यवसाय सुरू करता तेव्हा ती पगाराची जी तारीख असते ना ती उलटी होते की या दिवशी मला सगळ्यांना पगार द्यायला लागणार आहे. तेव्हा तुमची जी काही मनोभूमिका असते ना ती उलटी होते की ते सातत्य टिकवण्याकरता तुम्हाला केवढे 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 काय काय आणखीन पैसे कलेक्ट करायला पाहिजेत किंवा वेळेवर पैसे येत आहेत की नाही ही सहन करण्याची ताकद तुमच्यात निर्माण व्हायला लागते. आणि ती निर्माण करणं हे तुमच्या स्वतःच्याच ईर्षेतून ती ताकद निर्माण होत असते. आणि ती देवाच्या दयेने आम्ही सांभाळली आणि इथपर्यंत आलो एवढंच मी म्हणू शकेन. सर बोल. सर तुम्ही हे एवढं बनवलं, एम्पायर बनवलं, तुमचा स्टुडिओ पाहिला आपण आणि आदित्य स्वतः एवढे आता वेल डेव्हलप आहेत. तुम्ही ॲज अ रोल मॉडेल आपल्या मराठी बांधवांना एक शॉर्ट बट स्वीट मेसेज द्या. मराठी ही एक संस्कृती आहे, महाराष्ट्रीयन ही एक संस्कृती आहे. त्याचा एक ताठरपणा हा त्यांचा बाणा आहे, चिवटपणा आहे. सगळ्या येणाऱ्या संकटांसमोर न खचता त्यांच्यासमोर नेहमी धैर्याने पुढे राहण्याची भूमिका आहे. मला इतिहासावरती फार काही मोठं वक्तव्य करायचं नाही आहे, परंतु एवढ्या मोठ्या पारतंत्र्याच्या मोठ्या बॅकग्राऊंडवरती जी काही स्फुल्लिंग, जी काही ठिणगी पडून त्यातून स्वातंत्र्याचा जो काही उद्घोष झाला तो या महाराष्ट्रातूनच झाला. त्यामुळे ती एक खुमकी त्या प्रत्येक मराठी मनात असते. परंतु त्याची जी काही पापभिरुता आहे ती पापभिरुता या व्यवसायाला मागे खेचणारी आहे. त्यामुळे तो कधी कर्जबाजारी व्हायचं नाही,
कधी कोणाच्या कह्यात राहायचं नाही, याच्यामुळे स्वतःच्या गरजा कमी ठेवून स्वाभिमानाने जगायला शिकलेला असतो. परंतु व्यवसाय ही गोष्ट एक वेगळी असते. त्यातून तुम्ही एक मोठं एक्सपान्शनमध्ये जात असता, तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टींची जाणीव करून त्याच्यात लागणाऱ्या आता ज्या काही नवीन नवीन सुविधा आलेल्या आहेत, बँकिंग सिस्टीम आली. ज्या काळामध्ये कर्जबाजार व्हायचं नाही हे म्हणलं होतं ना, तेव्हा बँका नावाची एक मोठी संस्था तेव्हा तशी नव्हती. तेव्हा त्याचा वापर करून कसं तुम्ही तुमचं साम्राज्य उभं करू शकता ती सुविधा नव्हती. तर त्याच्याकडे व्यवस्थित आर्थिक आणि व्यावहारिक दृष्टीने वापर करून त्याचा वापर करून तुम्ही पुढं मोठं होत जाणं हे तुम्ही शिकलं पाहिजे. तुमची समज वाढवली पाहिजेत आणि त्यातून तुम्ही हिमतीने एक ग्लोबल लेवलला तुम्ही तुमचा ठसा उमटवला पाहिजे. असे आदर्श ठेवून जर तुम्ही पुढे गेलात तर इतर सगळ्यांच्या प्रमाणे तुम्ही सुद्धा मोठे होऊ शकता. हे आता समाजात सिद्ध झालेलं आहे. म्हणजे एक 15-20 वर्षापूर्वी आम्ही युरोपला जायचो किंवा फॉरेनला जायचो तेव्हा त्या टूरवरती एखाद दुसरा मराठी माणूस असायचा. कुटुंबासकट असायचे ते सगळे मारवाडी किंवा पंजाबी असायचे. पण आता तुम्ही या पॅरामीटरमधून त्यातलं टेस्टिंग कराल ना तर मराठी माणूस खूप सुधारलेला आहे. त्याची समज फार वाईट झालेली आहेत आणि त्या याने तो जगाला सामोरा जायला हिंमतवाला झालेला आहे आणि त्यातून तो वर येणार. फक्त त्यांनी ही जी काही मागे कच खाण्याची जी काही एक प्रवृत्ती आहे ना ती सोडली पाहिजे. तर आपण भेटलोत आज मिस्टर प्रमोद पेंडसे सरांना, जे पेंडसे अँड असोसिएट्सचे ओनर आहेत. त्याचबरोबर आपण भेटलो त्यांच्या चिरंजीव यांना, आदित्य पेंडसे यांना, जे सरांना बिझनेसमध्ये हेल्प करत आहेत. तर आणि हे आपण त्यांचं एम्पायर बघितलं आणि सर खरंच एक खूप सिम्पल पर्सन आहेत. जेव्हा सगळे लोक म्हणतात की हे माझं घर आहे माझं घर आहे, त्यांनी असं न सांगता सांगितलं की हे स्वामींचं घर आहे आणि मी इथे राहतो. त्याचवरनं आपल्याला कळतं. मी श्रेया, मी महाराष्ट्रन चॅनलवरनं आणि सर सगळ्या टीमवरनं तुम्ही आम्हाला एवढं मूल्यवान वेळ दिलं त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. धन्यवाद. उलट मी म्हणेन की मी महाराष्ट्रीयन या चॅनलनी स्वतःहून समोर येऊन आमच्यासारख्या लोकांची दखल घेतलीत त्याच्याबद्दल मी तुमचा धन्यवादी आहे. धन्यवाद सर.